अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बघा, दिवाळी येते, पुढच्या आठवड्यामध्येच दिवाळी आहे आणि दिवाळीच्या आधी आपल्याला काही वस्तू तुमच्या घरामध्ये असतील तर नक्की चेक करा, त्या घरातून बाहेर काढायच्या आहे. घरातली नकारात्मकता जेव्हा जाईल तेव्हाच माता लक्ष्मी, आपली कुलस्वामिनी, आपले स्वामी आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. कारण काय, बघा, दिवाळी हा सण माता लक्ष्मीच्या आगमनासाठी, माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी हा आपण सण जो आहे तो साजरा करत असतो. आणि या दिवशी प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक दुकानांमध्ये, सगळ्या ठिकाणी पूजा जी आहे, माता लक्ष्मीची पूजा केली जाते. कारण माता लक्ष्मीने भरभरून आपल्याला आशीर्वाद द्यावा, त्यामुळे अगदी भक्तिभावाने आपण पूजा करत असतो. पण त्याआधी आपल्याला या गोष्टी चेक करायच्या की अशा काही वस्तू आपल्या घरामध्ये जर असतील तर त्यांच्यामुळे नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणात साचते आणि त्यामुळे काय होतं, वाईट शक्ती, वाईट गोष्टी आपल्या घराकडे खेचल्या जातात. मग घरामध्ये भांडणं, कटकटी, विनाकारण भांडणं, कटकटी, लहान मुलं चिडचिड करतात, नवरा बायकोचे भांडण, नवरा व्यसनी होतो, त्यानंतर असे बरेचसे जे संकट आहेत की ज्यामुळे आपलं घर जे आहे ते अगदी विस्कळीत होऊन जातं. तर अशा काही वाईट गोष्टी, वाईट शक्ती खेचणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पहिले घरातून बाहेर काढायच्या आहे. बघा, दिवाळी म्हणजे हा अतिशय शुभ दिवस असतात, दिवाळीचे 5-6 दिवस. आणि या शुभ दिवसांमध्ये बऱ्याचशा स्त्रिया, अगदी काहींनी नवरात्रीच्या आधीच, काहींनी आत्ता सुरुवात केली असेल, आपण साफसफाई करत असतो. पण कधी कधी काय आहे की सगळ्या गोष्टी एकदम आल्यामुळे आपण काही गोष्टी विसरून जातो. तर त्यामुळे सर्वजण घरातली सफाई करण्यामध्ये व्यस्त तर झालेच असतील, पण तरी पण रोजची साफसफाई आपण करतो. पण असं ज्या काही अडगळीच्या गोष्टी वगैरे आहेत त्या आपण बघायचं विसरून जातो. आणि दिवाळी हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा आणि खूप प्रभावी सण असतो. तर त्यामुळे घरातल्या सर्व ठिकाणी व्यवस्थित आपल्याला चेक करणं आणि अशा काही वस्तू आहेत का आपल्या घरामध्ये त्या नक्की चेक करा. त्या असतील तर तुम्ही आजच घराबाहेर काढा. नाही तर तुम्ही किती पण सेवा करा, किती पण मोठी पूजा मांडा, 2-2 तासाच्या सेवा करा, त्याचं काही पुण्यफळ तुम्हाला मिळणार नाही. कारण माता लक्ष्मी, जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो. जिथलं वातावरण सुंदर, आनंदी वातावरण असेल तिथेच माता लक्ष्मीला पण राहायला आवडतं. आणि घाणेरड्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो. हे बघा, तुमचं घर भाड्याचं असू द्या, 1 रूमचं असू द्या किंवा 10 रूमचं असू द्या, पण ज्या घरामध्ये तुम्ही राहता, खाता, झोपतात, जिथे देवपूजा करतात ते तुमचं घर झालं. त्यामुळे त्याची काळजी तुम्हाला घ्यायचीच आहे. मला खूप कमेंट येतात की ताई, आमचं रेंटचं घर आहे, मग करावं की नाही. अरे, तुम्ही त्या घरामध्ये राहताय, खाताय, तिथे शिजवलेलं तुम्ही अन्न खाताय, त्या घरामध्ये तुमचं देवघर आहे, त्या बदल्यात तुम्ही भाडं देताय, म्हणून त्याच्याबद्दल पण तुम्हाला तेवढीच काळजी घ्यायची आहे. आणि बघा, अस्वच्छता खूप गोष्टींचं, वाईट गोष्टींचं कारण बनते. घरामध्ये आजार पण येतं. घरामधलं जे वातावरण जे आहे ते अगदी गलिच्छ राहतं. त्या घरामध्ये कोणालाही प्रसन्न वाटत नाही. बघा, तुम्ही असं कधी तुम्हाला अनुभव आला असेल, एखादं 1 रूमचंच घर आहे कोणाचं तरी, आपण त्या घरामध्ये गेलो तर त्या घरामध्ये खूप छान प्रसन्न वाटतं. म्हणजे असं नाही पाहिजे की घर 10 रूमचंच असलं म्हणजेच छान वाटतं, असं बिलकुल नाहीये. कधी कधी अगदी छोटंसं 1-2 रूमचं घर असतं, पण ते इतकं स्वच्छ, टापटीप व्यवस्थित असतं, तर तिथे गेल्यावर कोणाला पण प्रसन्न वाटतं. म्हणून स्वच्छता असणं हे खूप गरजेचं आहे. ज्या ठिकाणी हात फिरे त्या ठिकाणी लक्ष्मी वसे, असं एक म्हण आहे. म्हणून नेहमी आपलं घर जे आहे ते सुंदर, त्याच्यानंतर स्वच्छ, नीटनेटकं राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि जर का तुम्ही आता घराची साफसफाई करताय तर अशा काही तुम्हाला वस्तू आढळल्या तर त्याबद्दल तुम्ही लगेचच काहीतरी ऍक्शन घ्या. कारण यामुळे घराला बरेचसे वाईट दोष जे आहे ते लागतात. आणि आपल्या घराचं वाईट गोष्टींपासून संरक्षण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घ्या. बऱ्याच जणांना सवय असते की भविष्यात आपल्याला काही वस्तूंची हे लागेल म्हणून आपण ते ठेवतो, ते लागेल हे ठेवतो, असं प्रत्येक. आणि स्त्रियांचं तर अंगी हे खूप असतं, आपण पटकन एखादी वस्तू फेकतच नाही. आणि हाऊस पण आपल्याला तेवढीच असते. बाहेर गेलं, हे छान वाटलं, अरे माझ्या घरात हे छान दिसेल, अरे ते छान दिसेल, घेत तर जातो पण जुन्या वस्तू काढायची आपली इच्छा होत नाही. मग अशा काही वस्तू ज्या आहे त्या आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये वाईट दोष जे आहे, वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आकर्षित होतात. मग माता लक्ष्मी जी आहे ती तिथे वास करत नाही. म्हणून आपण जी सेवा करतो, किती पण तुम्ही देवदेव करा, त्याचं फळ मिळत नाही. मग आपणच म्हणतो, मग माझ्याच बाबतीत असं काय होतं, मी एवढी काळजी घेते, एवढी स्वच्छता ठेवते, एवढं हे करते, माझ्याच बाबतीत असं काय होतं. तर या काही छोट्या छोट्या चुका आहे या आपल्याकडून कळत नकळतपणे होऊन जातात. म्हणून नक्की हे नियम पाळा. काही गोष्टी मी सांगते त्या तुम्ही नक्की त्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातला किचन हा खूप महत्त्वाचा असतो. घरातल्या किचनमध्ये शिजवलेलं अन्न आपण खातो आणि त्या अन्नाचाच आपल्यावर परिणाम होत असतो. चांगला वाईट विचार जे आहे ते आपल्या मनामध्ये, हे बघा, एखादी बाई जर अगदी चिडचिडपणे पोळ्या करत असेल, स्वयंपाक करत असेल, तर तेच नकारात्मक लहरी त्या स्वयंपाकात उतरतात आणि ते जर आपण खाल्लं तर आपण पण तशा स्वभावाचे बनतो, चिडचिडपणा, रागीटपणा. तर त्यामुळे मी नेहमी सांगते, स्वयंपाक करताना काहीतरी देवाचे मंत्रस्तोत्र लावून द्या.
कारण आपलं मन आहे ना खूप चंचल असतं. कधी कुठला विचार येतो, कधी कुठला विचार येतो, काहीतरी विचार मनामध्ये कंटिन्यू चाललेले असतात. तर असं जर तुम्ही काहीतरी अथर्वशीर्ष लावा, श्रीसूक्त लावा, काही लावा, छान गायत्री मंत्र लावा, स्वामींचा जप लावा. यामुळे काय होतं, मनात जरी काही वाईट विचार आले तरी परत आपण ते ऐकण्याकडे आपलं मन जातं. म्हणून तुम्ही किचनमध्ये ना हे बघा लक्षात ठेवा, तुटक्या वस्तू, त्यानंतर खरकटेपणा, किचन चिकट वगैरे असेल, ह्या गोष्टी पहिले साफ करा. कारण तुटक्या फुटक्या वस्तू, डबे जर घरामध्ये असतील तर त्या वस्तू ज्या आहेत त्या नकारात्मकता खेचतात. काही काही डबे आपण बघा, चिरलेले ताटल्या वाट्या जे आहे, मी म्हणत नाही अगदी तुम्ही सगळंच काढून टाका, नवीन पूर्ण संसार करा, बिलकुल नाही. पण अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. आणि बघा बऱ्याचशा घरांमध्ये नॉनव्हेज खाल्लं जातं, पण या दिवाळीचे 5-6 दिवस आपण पाळतो. तर त्यामुळे अंडे वगैरे, तामसिक अन्न आपण हे त्या घरामध्ये किचनमध्ये शिजवलेलं असतं. म्हणून घर जे आहे ते किचन रूम व्यवस्थित कानाकोपरा स्वच्छ करा. घरामध्ये जाळं जळमट व्यवस्थित बघा. खटखट्या गोष्टी वगैरे ह्या ज्या काही असतात हे काढून टाका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुटके भांडे वगैरे असतील ते पहिले काढून टाका. सगळी स्वच्छता झाल्यानंतर पूर्ण किचनमध्ये तुम्ही गोमूत्र शिंपडा, गंगाजल शिंपडा. यामुळे तुमच्या किचनचं शुद्धीकरण होतं. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे फाटके कपडे, न वापरायचे कपडे. फाटके कपडे असतील, वापरण्यायोग्य नसेल, तुम्ही टाकून द्या, ठीक आहे. आणि जे वापरण्यायोग्य आहे पण आपल्याला नाही वापरायचे तर ते कोणाला तरी द्या. कारण दिवाळीच्या दिवसांमध्ये दान केलेलं सुद्धा शुभ असतं. आता हे अगदी अतिशय शुभ दिवस चाले नवरात्रीपासून, तर तुम्ही या दिवसांमध्ये दान करा. चांगले आपण बघतो सिग्नलवर किती लोक तसेच झोपलेले असतात बिना कपड्यांचे, त्यांना कपडे नसतात, अगदी लहान बाळ सुद्धा उघडे असतात. तर त्यामुळे तुम्ही त्यांना कपडे द्या. तुम्हाला बघा वापरण्यायोग्य असतील तर त्यांना द्या. यानंतर बघा अडगळीचं सामान, तुम्ही देवघर स्वच्छ करा. देवघरातल्या ज्या जुन्या वस्तू आहेत, देवांचे जुने कपडे, तुटके काही दिवे असतील, सम्मे असतील, ते अजिबात घरात ठेवू नका. तुम्ही भले 5 दिवे ठेवण्यापेक्षा एकच दिवा ठेवा, तो व्यवस्थित छान असला पाहिजे. तो तेलकट तुपकट काळा असा अजिबात नको. छान व्यवस्थित दिवा जो आहे तो असला पाहिजे. तुटक्या समया वगैरे असतील तर ते तुम्ही काढून टाका. आणि देवांच्या वस्तू जर तुम्ही जुन्या विकणार असेल तर त्याच्या बदल्यात देवाचंच काहीतरी सामान घ्या, ठीक आहे. त्यानंतर देवघरातले ग्रंथ वगैरे फाटले असतील तर त्यांचं तुम्ही विसर्जन करू शकतात किंवा ते पुरून टाका. हे सुद्धा झालं पाहिजे, ठीक आहे. तुटके ग्रंथ वगैरे जे आहे फाटलेले तर ते वापरू नका. आणि देवांचं खरंच एकदा सामान चेक करा. आपण ड्रॉवरमध्ये काही वस्तू, त्याचे देवाचं जे ड्रॉवर असतं सामान ठेवण्याचं, तिथे काही गोष्टी अतिशय पडके असतात तर त्या काढून टाका. यानंतर तुटलेल्या कपबशा, तुटके भांडे, हे सगळं जे आहे हे तुम्हाला काढून टाकायचं आहे. आणि लोणचं बघा, खराब लोणचं जर तुमच्या घरामध्ये असेल तर खूप नकारात्मकता वाढते. बुरशी आलेल्या वस्तू ज्या असतील, तुम्ही सगळं व्यवस्थित धान्य वगैरे चेक करा. बुरशी आलेलं, कीड लागलेलं धान्य जे आहे ते एक तर व्यवस्थित साफ करा किंवा नसेल वापरणार ते तुम्ही टाकून द्या. या अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, घराचा मुख्य दरवाजा आपल्यासाठी खूप काही असतो. घराच्या मुख्य दरवाजातूनच स्वच्छता, सकारात्मक लहरी, वाईट लहरी या आत बाहेर करत असतात. तर त्यामुळे मुख्य दरवाजा चेक करा. मी काही तुम्हाला सकाळीच काही वस्तू सांगितल्या. दरवाजाला तुम्हाला कवड्यांचं तोरण लावायचं आहे. जुनं तोरण खराब झालं असेल तर एक तर स्वच्छ धुवा आणि मग लावा. त्याला जाळं वगैरे लटकलेलं असतं तर ते काढा तुम्ही. त्यानंतर मुख्य दरवाजावर स्वस्तिक, 64 योगिनी यंत्र, देवीचे पाऊल हे झालंच पाहिजे, लावलंच गेलं पाहिजे. शुभ लाभ काढायचा आहे. मुख्य दरवाजा जो आहे तो जर उघडताना बंद करताना असा कर कर वगैरे आवाज येत असेल तर ते रिपेअर करा. मुख्य दरवाजाचा कधीच आवाज यायला नको. आवाज करणारा असेल तर ते तुम्ही व्यवस्थित चेक करा, रिपेअर करा. आणि तुटलेलं वगैरे चिरलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही रिपेअर करा. मुख्य दरवाजाची तर काळजी घेतलीच पाहिजे. बघा या जेवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तेवढ्या करा. यामुळे बघा तुम्हाला खूप फरक जाणवेल. घरामधली अस्वच्छता जी आहे ती निघून जाईल आणि मग माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल. खंडित झालेल्या मूर्ती, तडा गेलेल्या, त्याच्यानंतर काच फुटलेल्या देवांच्या ज्या फ्रेम असतील किंवा इतर कुठल्या फ्रेम असतील तर त्यासुद्धा विसर्जित करा. त्या तुम्ही घरामध्ये ठेवू नका. त्याचे वाईट परिणाम आपल्यावर होत असतात. त्यानंतर बघा आपल्या घराच्या वरती अशी बरेचसे माळा आपण म्हणतो किंवा पडदी म्हणतो, त्याच्यावर आपण काय करतो, हे वापरत नाही टाक तिकडे, ते वापरत नाही टाक तिकडे. आणि मग दिवाळीच्या वेळेस आपण काय करतो की नाही बापरे एवढं आवरायचं तर ते माळा तसाच राहू देऊ, तो नाही आवरायचा. अशी चूक अजिबात करू नका. अशा ज्या वर्षानुवर्षे जिथे आपण जुन्या वस्तू टाकत जातो त्या ठिकाणी ना नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात साचते. तर त्यामुळे तुम्हाला हे सुद्धा चेक करायचंय. माळे वगैरे सुद्धा तिथे न वापरणाऱ्या वस्तू तुम्ही एक तर देऊन टाका, विकून टाका, कोणाला तरी दान करून टाका. पण असं वर्षानुवर्षे ते माळ्यावर काही तुम्ही वस्तू ज्या आहेत त्या साचवू नका. याच्यामुळे बघा भंगार, अशा काही इलेक्ट्रिक वस्तू जुन्या असतील बंद पडलेल्या तर तुम्ही टाकून द्या. तुटकं फर्निचर वगैरे, फॅन आपण सांभाळत बसतो, भले आपण नवीन घेतो पण जुनं फेकतच नाही. यानंतर महत्वाचं म्हणजे बंद पडलेलं जर घड्याळ असेल तर बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये ठेवू नये. यामुळे काय होतं,
आपलं जीवन घड्याळाच्या काट्यांवर चाललेलं असतं. जेव्हा आपण बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये ठेवतो, एक तर ते रिपेअर करा किंवा होणार नसेल दुरुस्त तुम्ही भंगारात देऊन टाका. त्यामुळे बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या आयुष्याची वाटचाल जी आहे ती कुठेतरी प्रगती थांबते. आपण मार्गात पुढे जाण्यासाठी आपल्याला अडथळे येतात. तर त्यामुळे तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची. ते रिपेअर होण्यासारखं असेल घड्याळ तर तुम्ही रिपेअर करून घ्या. बघा, आपण रिस्ट वॉच पण बरेचसे बघतो. आपण नवीन नवीन स्टाईलचे स्मार्ट वॉच हे ते अमकं टमकं घेत जातो, पण जुने घड्याळ आपण काढत नाही. तुम्ही वापरणार नसाल कोणाला तरी द्या, पण ते घरामध्ये ठेवू नका किंवा मग तुम्ही रिपेअर करून घ्या आणि वापरा. त्यानंतर बघा, घराची जी उत्तर दिशा असते ती धनाची, कुबेराची दिशा असते. तर त्यामुळे तिथे जड अडगळीचं आणि भंगार काही सामान असेल तर ते तिथे ठेवू नका. उत्तर दिशा ही शक्यतो मोकळी असली पाहिजे. तर त्यामुळे आपल्या घरामध्ये धनासंबंधित ज्या अडचणी आहेत त्या येत नाही. यानंतर आपलं जे लॉकर असतं, लॉकर म्हणजे अगदी आपण गडगंज सोनं ठेवतो असं नाही. लॉकर म्हणजे जिथे आपण आपलं कमवलेलं पैसे ठेवतो, सोनं नाणं ठेवतो, काही असेल घरामध्ये महत्त्वाच्या मौल्यवान वस्तू ठेवतो, त्याला लॉकर किंवा आपली तिजोरी. तर ते लॉकर तुम्ही स्वच्छ करा. तिथे काही घाणेरड्या वस्तू, पडक्या वस्तू असतील तर त्या तुम्ही काढून टाका. आणि लॉकर हे कधी पण रिकामं असू नये. त्यामध्ये कमीत कमी तुम्ही 10 रुपयाचा 5 रुपयाचा कॉईन तरी ठेवला पाहिजे. ती जागा तुम्ही स्वच्छ करा. आता बघा, या सगळ्या मी ज्या गोष्टी सांगते, हे तुमचं दुकान असेल, कंपनी असेल, शॉप असेल, काही असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या गोष्टी चेक करायच्या. आणि अतिशय महत्त्वाचं, जुने चप्पल बूट अशी वस्तू आहे ना की त्यामध्ये नकारात्मकता खेचण्याची ताकद खूप असते. कारण आपण बघा, चप्पल घालून सगळीकडे फिरत असतो. आणि तुम्ही ऐकलं असेल, मंदिरामध्ये वगैरे जर आपल्या चप्पल चोरीला गेल्या किंवा हरवल्या तर आपण काय म्हणतो, बरं झालं घरातली इडापिडा निघून गेली, असे आपले जुने आजी बाबा वगैरे म्हणायचे. तर बघा, घरातली इडापिडा जाते. म्हणजे त्या चप्पलमध्ये ना बाहेरच्या ज्या नकारात्मक गोष्टी असतात तर त्या साचवलेल्या असतात. त्यामुळे बघा, जुने चप्पल बूट वगैरे असतील तर ते तुम्ही एकतर टाकून द्या, वापरण्यायोग्य असतील, पण वापरायचे नसतील तर कुणाला तरी दान करा. चप्पलांचं दान केल्यामुळे बघा घरातली इडापिडा जाते, वाईट शक्ती ज्या आहेत त्या जातात. तर त्यामुळे हे नक्की करा. घरातल्या जाळं जळमटं काढा. आणि बघा, घरातले जे झाडं वगैरे आपण लावतो गॅलरीमध्ये, खिडकीमध्ये, तर ते पिवळे वगैरे झाले असतील तर ते पिवळे पानं काढून टाका. वाळलेले झाड असेल ते काढून नवीन टाका. आणि या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची. अतिशय छोट्या छोट्या या गोष्टी आहेत, पण तुम्ही बघा, दिवाळीमध्ये आपण सगळं करत असतो, पण ना काही गोष्टी राहून जातात. तर त्यामुळे मी अगदी तुम्हाला बारीक सारीक काही गोष्टी सांगते. आणि यासोबतच बघा, दिवाळीचे 5-6 दिवस अगदी महत्त्वाचे असतात. तर त्यामुळे घरातल्या सगळ्यांनी मिळून आपल्याला हे कामं करायचे. लक्षात ठेवा, या 5-6 दिवसांमध्ये घरातील मुलींचा, त्यानंतर स्त्रियांचा अपमान होईल, शिवीगाळ वगैरे अशा गोष्टी करू नका. कारण यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. स्त्रियांना, मुलींना माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे स्त्रियांनी पण स्वतःची तेवढीच काळजी घ्यायची आहे. भांडणं घरामध्ये होणार नाही, कलह होणार नाही, वादांपासून दूर राहा. कारण जिथे भांडणं कटकटी होतात तिथे माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. त्यामुळे या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. सांगायचं एवढंच आहे, दिवाळीमध्ये अशा काही गोष्टी करायच्या की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाईल, भरभरून तिचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये असतील त्या बाहेर काढून टाका, की जेणेकरून सगळं मग छान होईल घरामध्ये. मग आपल्याला केलेल्या सेवेचं, उपायांचं आपल्याला भरभरून पुण्य मिळेल. कारण दिवाळीत आपल्याला बरेचसे सेवा आणि उपाय पण करायचे. म्हणून या अगदी छोट्या छोट्या, या व्यतिरिक्त पण काही गोष्टी असतील, नक्की तुम्ही कमेंट करून सांगा, की जेणेकरून तुमच्या कमेंट बघून इतर सुद्धा लोकांना ते लक्षात येईल. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.